रामकृष्ण हरी माऊली. भारतीय संस्कृतीचे दोन मुख्य आधारस्तंभ म्हणजे श्री रामायण आणि महाभारत. याच दोन आधारस्तंभापैकी असलेले महाभारत हे महाकाव्य आम्ही उचलून आपल्यासाठी एक नवीन मालिका घेऊन आलो. ती म्हणजे क्षणभर महाभारत. महाभारत जे द्वापार युगात झालं आणि आजही कलियुगामध्ये ते अखंड चालू आहे. त्या महाभारतातील प्रत्येक पात्र तुमच्या आमच्या मनामध्ये आजही अखंड जिवंत आहे. जेव्हा तुम्ही खरं बघू शकत नाही तेव्हा तुम्ही धृतराष्ट्र, जेव्हा तुम्ही खरं बघूनही डोळे मिटून घेता तेव्हा तुम्ही गांधारी, जेव्हा सुडासाठी आपलं सर्वस्व पणाला लावता तेव्हा तुम्ही शकुनी, जेव्हा तुम्ही चुकीच्या माणसाची साथ देतात हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही तेव्हा तुम्ही कर्ण असता. अर्जुनही तुम्हीच आणि त्या अर्जुनाला खरा रस्ता दाखवणारे कृष्णही तुम्ही. महाभारत हे परिवारातील सत्ता संघर्षाचं नाही तर ते तुमच्या आमच्या मनामध्ये अखंड चालू असणाऱ्या संघर्षाचं प्रतिबिंब आहे. कधी तुम्ही विचार केला आहे का याच संघर्षामध्ये कितीतरी वेळा दुर्योधन विजय मिळून तुमच्या मनावर अधिराज्य गाजवतो आणि त्या दुर्योधनावर विजय मिळून जर तुम्ही तुमचं मन कृष्णरूपी केलं तर आपसुकच तुम्ही कृष्णरूपी अर्जुन होता. आणि हेच महाभारताचा सार आहे असं आम्हाला वाटतं. या महाकाव्याचा प्रारंभ आदी पर्वापासून होतो. यामध्ये एकूण 18 पर्व आहेत. याच पर्वातील कथा गोष्टीमधून हे महाकाव्य पुढे पुढे सरकत जाते. नीतिमूल्यांचा पाठ शिकवणारे हे महाकाव्य अतिशय विस्तृत असले तरी ते मननीय, चिंतनीय व अनुकरणीय देखील आहे. यामध्ये विविध रसांचा समावेश देखील आहे. पण सध्याच्या काळामध्ये जिथे लोकांचा दिवस सकाळी उठल्याच्या आधीपासून चालू होतो व रात्री झोपल्याच्या नंतर देखील हा दिवस संपत नाही, अशामध्ये असे मोठे ग्रंथ वाचणे अशक्य. पण अशा ग्रंथामधील ज्ञानाचा साठा हे लोकांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणूनच या महाकाव्यातील विविध प्रसंग छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. कारण कथा हे जनमानसावर परिणाम करणारे एक प्रभावी साधन आहे आणि आमच्या या नवीन प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळेल याची खात्री वाटते. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत कसा झाला या महाकाव्याच्या रचनेचा प्रारंभ.